मुंबई महानगरपालिकेच्या निकालाचा दिवस सुरुवातीच्या कलामध्ये माध्यमांनी मुंबईमध्ये भाजप 120च्या पुढे जाईल असे आकडे दाखवले. इकडे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच भाजपच्या नेत्यांनी सुद्धा जोरदार सेलिब्रेशन केलं. पण रात्रीचे 11 वाजत आले तेव्हा खरे आकडे समोर आले आणि भाजपचा विजयी रथ 79 पर्यंत येऊन थांबला. उद्धव ठाकरेंनी 65 जागा जिंकत भाजपची मुंबईमध्ये सहजासहजी सत्ता येऊ शकणार नाही यावर शिक्कामोर्तब केले. भाजपाला मुंबईमध्ये महापौर बसवायचा असेल तर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे सुद्धा स्पष्ट झाले. कारण भाजप MIM नवाब मलिकांच्या नेतृत्वात लढलेली अजितदादांची राष्ट्रवादी यांना सोबत घेऊ शकत नाही आणि घेतलं जरी तरी पाहिजे तो सत्तेचा आकडा त्यांना मिळत नाही. त्यामुळे इथे एकनाथ शिंदे किंग मेकर ठरणार हे स्पष्ट झालं आणि चालू झाला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातला जुना खेळ, हॉटेल पॉलिटिक्सचा. शिंदेंचे नगरसेवक हॉटेलात गेले. इकडे ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेचा महापौर बसवण्याचे संकेत दिले. देवेंद्र फडणवीस हे महापौर महायुतीचा होणार असं सांगून दाबोसमध्ये निघून गेले. संजय राऊत मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा भावा यापेक्षा भाजपचा होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे असं बोलून ट्विस्ट आणतायत. नेमकं राज्याच्या राजकारणात घडतंय काय? पडद्यामागच्या घडामोडी समजून घेऊयात. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आणि सत्तेच्या समीकरणात भाजप ठाकरेंच्या शिवसेनेला वरचढ ठरली. इकडे केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपची सत्ता असली तरी मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवण्याचं स्वप्न फक्त भाजपच्या नेत्यांचं नाहीये तर तळागाळातल्या प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याचं आहे. देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आणि त्यातही त्याचा महापौर आपला असावा हे कुठल्याही पक्षाला वाटणं अगदी स्वाभाविकच आहे. 2017ला भाजपचे हे स्वप्न थोडक्यात हुकलं. यंदा मात्र मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला ईर्षेने मुंबईत आपला महापौर बसवायचा आणि तो बसेल सुद्धा असं चित्र असताना अचानकच इकडे शिंदेंनी तर तिकडे ठाकरे आणि राऊतांनी सध्याच्या राजकारणात ट्विस्ट आणलेले आहेत. सरळ साधं सोप्या पद्धतीने होत असेल तर ते राज्याचं राजकारण कसलं नाही का? पण झालंय काय हे समजून घेण्याआधी संख्याबळावरती एकदा नजर मारूयात. तर 227 जागा असलेल्या मुंबईत सत्ता स्थापनेसाठी 114 नगरसेवकांचा पाठिंबा हा आवश्यक आहे. भाजपने 79 जागा जिंकलेल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने 29 जागांवर विजय मिळवलेला आहे. म्हणजे दोघांचा मिळून 118चा आकडा पार होतो. शिंदेंच्या पाठिंब्याशिवाय भाजपला बहुमताचा आकडा मात्र गाठता येणार नाही. त्यामुळे अर्थातच शिंदेंचं महत्त्व वाढलेलं आहे. इकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर ठाकरे बंधू 65, मनसे 6, शरद पवारांची राष्ट्रवादी 1 यांचे एकत्रित आकडा 72 वर जातो. काँग्रेसला 24 जागांवर यश मिळाले आणि जर ती सोबत आली तर हा आकडा 96 वर जातो. इकडे MIM 8 आहे, अजितदादांची राष्ट्रवादी 3 आहे, समाजवादी सुद्धा 2 जागांवर आहे. या सगळ्यांना जरी सोबत घेतलं तर 109 पर्यंत उद्धव ठाकरे जाऊ शकतात. थोडक्यात सगळेच जरी एकत्र आले, बेरीज झाली तरी सुद्धा ठाकरेंना सत्तेच्या जवळ जाता येत नाही. त्यामुळे जर सत्ता बसवायची असेल तर ठाकरेंना शिंदेंचे नगरसेवक हे फोडावे लागतील. आणि अशा सगळ्या परिस्थितीत वेगवेगळे स्टेटमेंट्स आणि त्याच्या मागचं राजकारण हे सुरू झालेलं पाहायला मिळतं. ज्यांनी सगळा खेळ सुरू केलाय त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो एकनाथ शिंदेंचा. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर इकडे भाजपने सेलिब्रेशन सुरू केलं होतं, तेही एकट्यानेच. युतीमध्ये सोबत राहिलेले एकनाथ शिंदे मात्र निकालानंतर एकदाच माध्यमांच्या समोर आले, महायुतीचा महापौर होईल असं म्हणाले आणि त्यानंतर ते कॅमेरासमोर दिसलेच नाहीत. त्यानंतर निकालाच्या दुसऱ्या दिवशी बातमी आली ते राज्यामध्ये सुरू झालेल्या हॉटेल पॉलिटिक्सची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईच्या वांद्रे येथल्या ताज लँड्स एंडमध्ये जमण्याचे आदेश दिलेले आहेत असं बातम्यांमधून सांगण्यात आलं. तसे व्हिडिओज दिसायला लागले. शिंदेंचे एक नगरसेवक हॉटेलात येत होते आणि शीतल मात्रे सगळ्यांचं स्वागत करत होत्या. पुढचे 3 दिवस एकनाथ शिंदे त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्येच मुक्कामी ठेवणार आहेत असं सुद्धा समोर आलं. या सगळ्यामध्ये पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला 2.5 वर्ष महापौर पद मिळावं अशी शिंदेंची इच्छा असल्याच्या बातम्या माध्यमांनी लावल्या. यंदा बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे तमाम शिवसैनिकांची शिवसेनेचा महापौर बसवण्याची इच्छा आहे आणि भाजपने मोठ्या मनाने शिंदेंकडे महापौर पद द्यावं यासाठीच एकनाथ शिंदे हा खेळ करतायत असं म्हटलं जाते. दुसरीकडे शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भीती असल्यामुळे सुद्धा हे नगरसेवक हॉटेलात ठेवलेत अशी ही चर्चा चालू आहे.
आता हे झालं एकनाथ शिंदेंचं. या सगळ्यामध्ये आता दुसरे महत्त्वाचे व्यक्ती ठरले ते म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंचं नेमकं काय सुरू आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये 65 जागांवर यश मिळालं. महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून निसटली असली तरी ठाकरेंना मुंबईत संपवता येऊ शकत नाही, हे मुंबईच्या निकालातून सिद्ध झालंय. निवडणुकीआधीच ठाकरेंकडचे जवळपास 53 नगरसेवक शिंदेंनी फोडलेले, उमेदवारही पळवलेले, प्रभाग रचनेत भाजपने बदल केलेले, सगळी यंत्रणा भाजपने कामाला लावली तरी सुद्धा भाजप आणि शिंदेंना ठाकरेंना रोखता आलं नाही, हे सिद्ध झालं. असं असलं तरी उद्धव ठाकरेंची सत्ता आता येऊ शकत नाही आणि भाजप शिंदे सेनेची सत्ता येऊन त्यांचाच महापौर बसेल, हे मुंबई महानगरपालिकेच्या निकालात आधी स्पष्ट झालं. पण ठाकरेंनी मध्येच बॉम्ब टाकला. विजय नगरसेवकांना भेटल्यावर ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरती संपू शकत नाहीत. त्यानंतर त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंना लक्ष केलं आणि त्यानंतरच त्यांचं वाक्य काय होतं, तर आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, देवाच्या मनात असेल तर तेही होईल. एवढ्यावरतीच न थांबता उद्धव ठाकरेंनी फोडून आणलेल्या माणसांचं टेन्शन त्यांना आहे, आपल्याला नाही, असं स्टेटमेंट केलं. साहजिकच चर्चा चालू झाल्या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मेसेजच्या. उद्धव ठाकरेंनी हे स्टेटमेंट देताच आदित्य ठाकरेंनी अनिल परबांच्या कानात काय सांगितलं याच्या आता हे स्टेटमेंट आलंय कधी, तर मुंबईत भाजप एकनाथ शिंदेशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही हे स्पष्ट झाल्यावर. शिंदेंनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये एकत्र केल्याच्या बातम्या येत असताना. त्यामुळे ठाकरेंच्या मनात नक्की चाललंय काय? शिंदेंचे नगरसेवक फोडण्याचा ठाकरेंचा प्लॅन आहे का? या चर्चेने राज्यामध्ये जोर पकडला. यानंतर पिक्चरमध्ये आले ते राज्यात सध्या धुरंधर म्हणून ज्यांची चर्चा चालू आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शिंदेंचे नगरसेवकांचं हॉटेलात जाणं आणि ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं केलेलं स्टेटमेंट, यावरती फडणवीस काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. फडणवीसांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया देताना म्हटलं की महायुतीचा महापौर व्हावा हे वरच्या देवाच्या मनात आहे, त्यामुळे शिंदे साहेब आणि आपण एकत्र बसून चर्चा करू आणि मुंबईत चांगल्या पद्धतीने चालू. तसेच आता कुठलीही पळवापळवी नाही, त्याची आवश्यकताही नाही, असंही ते म्हणाले. तसेच दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यामुळे राज ठाकरेंना मोठा फटका बसणार असं आपण आधीच सांगितलेलं. मनसेला जास्त यश मिळेल असं मला आधीच वाटलं नव्हतं. दोन्ही ठाकरे बंधूंच्या या युतीचा ठाकरेंना फटका बसलाय तर उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा झालाय, असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले. थोडक्यात काय, तर शिंदेंचे नगरसेवक हे पळवले जाणार नाहीयेत आणि उद्धव ठाकरे म्हणतात तसे काहीही होणार नाहीये, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. पण अजून सुद्धा महापौर शिंदेंच्या शिवसेनेचा होणार की भाजपचाच होणार याचा खुलासा फडणवीसांनी केलेला नाहीये. त्यातच देवेंद्र फडणवीस आज दावोसच्या दौऱ्याला गेलेले आहेत, त्यामुळे पुढचे 5-6 दिवस तरी राज्यामध्ये महापौर पदावरती चर्चा होत राहणार आणि फडणवीस महाराष्ट्रात परत आल्यावरतीच हा तिढा सुटणार हे नक्की झालंय. आता या सगळ्यात शेवटचा नंबर येतो तो ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा. संजय राऊतांनी आज सकाळ सकाळी पत्रकार परिषद घेत आणखी एक खडा टाकला. मुंबईचा महापौर शिवसेना ठाकरे बंधूंचा व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चर्चा झालेल्या आहेत. मी राज ठाकरेंची भेट घेतली. पडद्यामागे अनेक हालचाली होत आहेत हे स्पष्ट करताना मी आणि काही नेते हे आज ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत. मला कालच जायचं होतं पण समजलं इथे तर कोंडवाळा झालाय, मात्र आमच्यावरती संशय घेऊ नका, असं सूचक विधान संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केलं. तसेच मुंबई महापौर जो आहे तो ठाकरे बंधूंचा किंवा शिंदे सेनेचाच व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये अशी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्यांची इच्छा आहे. तसेच नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे आहेत, त्यांच्या मनातही मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगते, असं म्हणत शिंदेंच्या नगरसेवकांना सुद्धा साथ घालण्याचा प्रयत्न केलाय. थोडक्यात शिंदेंचे नगरसेवक हे शिवसेनेचा महापौर या एका गोष्टीसाठी फुटून आमच्या सोबत सुद्धा येऊ शकतात, असे संकेत संजय राऊतांनी दिले आहेत. त्यामुळेच या सगळ्या पिक्चरमध्ये ट्विस्ट आलेला आहे. या सगळ्याचा सारांश सांगायचा झाला तर मुंबईमध्ये चांगलं यश मिळाल्यामुळे भाजप आनंदात आहे, पण महापौर पदाचा ताटातला घास हा तोंडापर्यंत येण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेंची गरज लागणार आहे. पण तोपर्यंत तोच घास आम्ही सुद्धा हिसकावू शकतो, अशा आशयाची विधानं करत उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी अचानकपणे शिंदे आणि भाजपला गॅसवर आणायचं काम केलंय. तुम्हाला काय वाटतं? ही फक्त वक्तव्यच आहेत का की असंच काही खरंच होईल की भाजप अगदी निवांतपणे त्यांचा महापौर मुंबई महानगरपालिकेत बसवेल? राज्यातल्या या घडामोडींविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.